समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। बहुजन विचार मंचचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांच्या प्रयत्नाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। 22 सप्टेंबर रोजी जाफरनगरच्या अवस्थीनगर चौकातील चोपडे लॉन ग्राउंडवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मुलाखतीपूर्व प्रशिक्षणाची सोय मेळाव्यादरम्यान करण्यात आली। वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांचा मोठ्या प्रमाणात यात सहभाग पाहायला मिळाला। 55 ते 58 नामांकित कंपन्यांचा सहभाग होता आणि तसेच बेरोजगारांना रोजगाराचे साधन निर्माण करण्यासाठी नरेंद्र जिचकार यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला आहे। चरम सीमावर आहे, उच्चांकावर आहे आणि आपल्या इथे वेगवेगळे कॉलेजेस एक नागपूर एज्युकेशन हब ओळखल्या जातं, तर त्या प्रमाणात इथं रोजगाराचे साधन नाही आहे। त्या प्रमाणात इथं IT इंडस्ट्री नाही आहे, त्याप्रमाणे इथं इंडस्ट्रीज नाही आहे। कुठेतरी आमचे प्रतिनिधी हे कमी पडत आहे। त्यातर्फे एक छोटासा एक प्रयत्न करत आहे। या क्षेत्रातले युवक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनी आपण इथे त्यांना बोलवलेलं आहे आणि मला अशी आशा आहे की बराचसा युवक या मेळाव्यातून काही ना काही चांगलं एक अपॉइंटमेंट लेटर देऊन जाईल। या साधारण ते 58 कंपनी तिथे आलेल्या आहे। खास करून आपण नागपूरच्या भोवतालचे जे आहेत, जसे सीएट टायर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, हल्दीराम आहे, बिग बास्केट आहे, बालाजी स्टील आहे, असे बजाज स्टील आहे, अशा पद्धतीचे नागपूरचे, जेणेकरून आपल्या युवकांना घरापासून खूप दूर जाण्याची गरज पडणार नाही, असा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून। किती जणांना रोजगार मिळेल हे तर सांगता येणार नाही, कारण ज्या कंपनीला जितक्या स्टाफची रिक्वायरमेंट आहे तितका स्टाफ तो घेणार आहे। आणि आमच्याकडनं असं पहिलेपासून सांगण्यात येतं की आमच्याकडनं कोणती अशी गॅरंटी नाही, फक्त एक छोटासा प्रयत्न ह्या रोजगार मेळाव्यात होणार आहे। पण तरी मला असं वाटतं की 400 ते 500 युवक आणि युवती या मेळाव्यातनं त्यांना नोकरी लागेल, अशी मला एक आशा आहे।